आपल्यासोबत माजी मंत्री डी.पी. सावंत आहेत. सर, काय सांगाल, आज काँग्रेसची मोठी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे, कशी रूपरेषा आहे? काँग्रेसची ही विभागीय बैठक इलेक्शनच्या दृष्टिकोनातून आज इथे आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथल्लाजी, नाना पटोलेजी, अमित देशमुखजी, सतेज पाटीलजी असे सर्व आलेले आहेत आणि 3 जिल्ह्याच्या काँग्रेसचा आढावा ते घेतील आणि त्यासाठी आम्ही त्यांना इथं रिसीव्ह करायला भेटायला आलेलो आहे. मी सर, आपण जर बघितलं तर अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून नांदेडची ओळख आहे. लोकसभेत काँग्रेसनं पुन्हा यश मिळवले. आता पुन्हा काँग्रेस जे आहे ते हा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळेल का? लोकसभेला यश काँग्रेसला मिळालेलं आहे, त्यामुळे ते यश जसं आम्ही पाहिलं लोकसभेला लोकांनी हातात इलेक्शन घेतलं होतं, तसंच येणारं विधानसभेचं इलेक्शनसुद्धा महाविकास आघाडी यश मिळेल आणि लोकच महाविकास आघाडीला यश मिळवून देतील असं माझी खात्री आहे. सर, आपण जर बघितलं तर आपण गेल्या काही दिवसापासून आजारी होता, नंतर वेट अँड वॉचची भूमिका होता. आता पुन्हा उत्तरमधून जे आहे ते विधानसभेची अर्ज दाखल केला आहे, तसे विधानसभेचे जे आहे ते उमेदवारी मागितली. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या बॅनरवर जे आहे तुमचा फोटो टाकलेला नाही. नेमकं काय सुरू आहे काँग्रेसमध्ये? नाही, फोटोचा वगैरे मी काही जास्त विचार करत नाही. मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे. गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसचं काम करतो आहे. त्यामुळे मी पक्षाकडे तिकीट मागितलेली आहे. मी काँग्रेस सोडून कधीच कोणाचा प्रचार केला नाही, कधीच मत दिलं नाही. त्यामुळे मला वाटतं काँग्रेस हा माझा पक्ष आहे, लोकांना काही वाटू देत. पण प्रोटोकॉलनुसार तुमचा फोटो येणं असं अपेक्षित होतं, कार्यकर्त्यांनी तशी इच्छा होती. मात्र तुमचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज झालेले चित्र पाहायला मिळतं. नाही, असं आमचे कोणी कार्यकर्ते नाराज नाहीत. फोटोने काही इलेक्शन जिंकता येत नाही किंवा तिकीट मिळत नाही. लोकांना माहिती आहे कोण काँग्रेसचं कट्टर आहे आणि कोण काँग्रेसचं काम करतं आहे. लोकांना सगळं माहिती आहे. निश्चितच हे होते माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी जे ते आपली भूमिका व्यक्त केली. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.